आणि आता ब्रेकनंतर इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती आणि डहाणूच्या महालक्ष्मी ते धानिवरीपर्यंत ट्रॅफिक जाम झालं होतं। सुसरी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती घेतल्यानं वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे नागरिकांना नाहक कोंडीचा सामना करावा लागला। नंदुरबार शहरातील शेवाळी नेत्रंग महामार्गावरील प्रस्तावित उड्डाणपुलाला भाजपने विरोध केला। हा उड्डाणपूल रद्द करून शहराच्या बाहेरून रिंग रोड करण्याची मागणी जी ती भाजपने केली। बीडच्या माजलगावात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून शेकापना आरती आंदोलन केलं। कार्यालयामार्फत केलेल्या बोगस कामांची दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आलं। बुलढाण्यात आणखी एका पर्यटन स्थळाची वाढ होणार आहे। अजिंठा पर्वतरांगेतील ज्ञानगंगा अभयारण्यात जंगल सफारीत बिबट्यासह अस्वल आणि इतर वन्य प्राण्यांचं दर्शन झालं आणि यावेळी जंगल सफारीसह जलपर्यटनाचा आनंद देखील लुटण्यात येणार आहे। अकोल्यातील दहीहंडा ते दर्यापूर रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। रस्त्याची झालेली दयनीय अवस्था जीवघेणी ठरते, त्यामुळे रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी जी ती करण्यात येते। छत्रपती संभाजीनगरातील पाणीपुरवठा योजनेचं काम 76% पूर्ण झाले, मात्र उर्वरित काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं यासाठी चितेगाव रस्त्यावरील वाहतूक 47 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। पिंपरी चिंचवड पालिकेच्या तिजोरीत चालू आर्थिक वर्षात 9 महिन्यात केवळ 540 कोटींचा महसूल जमा झाला आहे। शहरातील 3,79,000 नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरला असून त्यातून 362 कोटी 74 लाख ऑनलाईन पद्धतीनं भरण्यात आले। वाशिम जिल्ह्यातील हिसई परिसरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 4 मेगावॅट क्षमतेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे आणि या प्रकल्पामुळे 1200हून अधिक शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळाल्यानं आनंदाचं वातावरण आहे। सोबडा तालुक्यात लाल कांद्याच्या काढणीला सुरुवात झालेली आहे। सततच्या पावसामुळे उत्पादनात घट झाली आणि त्यातच भाव मिळत नसल्यानं शेतकरी नाराज झाला, त्यामुळे खत आणि फवारणीच्या किमती कमी करण्यासह त्यावर सबसिडी मिळावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांनी केली आहे। यानंतर ही वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या जाऊयात आमचे सहकारी मिलिंद यांच्याकडे। विशाल, महाराष्ट्रात बऱ्याच काही गोष्टी होत आहेत, म्हणजे आता लोकांना त्यांच्या वेगवेगळ्या समस्यांची जाणीव व्हायला लागली आहे। पण सगळ्यात मोठी गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणातली आहे ती म्हणजे राज्याला आता 10 दिवस होतील, पण अद्यापही प्रतीक्षा आहे ती मुख्यमंत्री आणि सरकार स्थापन होण्याची। बरोबर, त्या संदर्भातल्या काही अपडेट्स घेणार आहोत। सगळ्यात आधी हेडलाईन्स। प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं। 3 दिवसांपासून सुरू होतं आत्मक्लेश आंदोलन। ठाकरेंच्या विनंतीनंतर उपोषण मागे। विधानसभा निवडणुकीत पैशांचा अमाप वापर, सरकारी तिजोरीतून भाऊबीज साजरी केली। बाबा आढाव यांचा आरोप, ईव्हीएमवर सुद्धा ठेवलं बोट। उद्धव ठाकरेंनी घेतली बाबा आढाव यांची भेट। आता सत्तामेव जयते सुरू, ठाकरेंचा टोला। व्हीव्हीपॅटच्या रिसीट मोजण्याची ठाकरेंची मागणी। ईव्हीएमची छेडछाड होऊ शकते असं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय। शेवटच्या 2 तासातली आकडेवारी धक्कादायक, शरद पवार यांच्याकडून शंका उपस्थित। फेरमतमोजणीचा अधिकार फक्त कोर्टाला, कोर्टाच्या आदेशानंतरच फेरमतमोजणी होऊ शकते, राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। ईव्हीएम हॅक करता येतं, मी इंजिनियर असल्यानं मला माहीत, महादेव जानकर यांचं वक्तव्य। आक्षेप असणाऱ्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावं, रावसाहेब दानवे यांचा पलटवार। दगदग आणि अपुऱ्या झोपेमुळे एकनाथ शिंदेंना ताप, डॉक्टरांच्याकडून तपासणीसह विश्रांतीचा सल्ला। महायुतीमध्ये कोणतीही रस्सीखेच नाही, बरेच दिवस प्रचार झाला म्हणून शिंदेंनी सुट्टी घेतली। शिंदेंच्या नाराजीच्या चर्चांवर अजित पवार यांचं स्पष्टीकरण।
मोठा निर्णय घ्यायला हिम्मत लागते. ईडी आणि सीबीआयची भीती असणारे निर्णय घेत नाहीत. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं. आणि आम्ही नाटकं करणारे नाही. मानसिक संतुलन कुणाचं बिघडलं हे निकालानंतर कळलं. राऊत यांच्या टीकेला संजय शिरसाट यांचं उत्तर.